धर्म होतो म्हणजे पाहिजे ते. पण आजकालचा काळ असा आलाय की आम्ही जर पोळी भाजी किंवा धान्य वगैरे अशा घरामध्ये घ्यायला तयार होत नाही, ते म्हणतात आम्हाला पैसेच हवे. किंवा माझी मैत्रीण आहे, त्यांनी सांगितलं की अधिक वर्षाची मी तुला साडी घेते किंवा मी तुला काहीतरी धान्य देते, तुम्ही नको मला पैसे दे. काय असतं, मला दान करायचंय म्हणून मी जबरदस्ती एखाद्या भरलेल्या पोट्यावाल्याला अन्न घाशात घालायचं तर हा धर्म होत नाही. त्याची गरज काय आहे हा महत्वाचा मुद्दा असतो आणि गरजवंताला काहीतरी देणं. आणि म्हणून नीड बेस्ड ऍक्टिव्हिटी असं आम्ही लायन्स क्लब मध्ये मी नेहमी सांगत असतो की युअर ऍक्टिव्हिटी शुड बी नीड बेस्ड. तिथल्या समाजाची किंवा तिथल्या एरियाची गरज काय आहे त्या गरजेप्रमाणे तुम्ही सर्व्हिस ऍक्टिव्हिटी जर केली तर तो धर्म होईल. परंतु मलाच द्यायचं आहे आणि म्हणून हे जबरदस्ती हा इगो आहे. मग इगो म्हणजे तुम्ही परत तिसरी पाहिली तोडली धर्माची. तुम्ही चैतन्याकडे जाऊ नाही शकणार. तुम्हाला आतून कळवळा येणं आणि म्हणून करुणा हा शब्द आमच्या इथे वापरलाय. संतांमध्ये करुणा हा शब्द असतो. करुणा याचा अर्थ की समोरचा माणूस दुःखी झाल्यानंतर संतांना तसं दुःख व्हायचं आणि त्या करुणेपोटी ते आपणहून त्याला मदत करायचंय. त्याच्यात त्यांचा इगो नव्हता. आणि म्हणून करुणा हा शब्द खूप, दया सुद्धा नाहीये. कारण दयेमध्ये कुठेतरी अहंकार आहे. दयेमध्ये अहंकार हाच आहे की तुझ्यापेक्षा मी थोडासा सुपिरियर आहे पण म्हणून चल मी तुला मदत करतो, हा अहंकार आहे. पण करुणेमध्ये अहंकार नाही. कारण करुणेमध्ये त्याचं दुःख बघून मलाच दुःख होत आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आणि नैसर्गिकरित्या मी त्याला देतोय. या करुणा भावातून जेव्हा मी काही करतो ना त्यावेळेला ते नीड बेस्डच असतं. कारण समोर त्याचा भाव माझ्या मनामध्ये जागृत होतो. कारण त्यांचा जो अवेअरनेस आहे त्याचं एक्सपान्शन झालेलं असतं. आपल्या इथे पंचकोशात्मक संकल्पना आहे, त्यातला मनोमय कोश एवढा विस्तीर्ण होतो की त्या दुसऱ्याच्या मनोमय कोशाशी जेव्हा भिडतो त्यावेळेला त्या मनोमय कोशात जे काही तरंग निर्माण होतात ना ते तरंग मला जाणवतात. ते नुसतं सांगायला नाही करत, त्यांना मनापासून त्यांच्या मनोमय कोशामध्ये दुःखाच्या तरंग येत असतात. कारण ती दुःखाची तरंग अशी येत असतात की त्यांचा मनोमय कोश खूप विस्तारलेला असतो आणि तो दुसऱ्याच्या मनोमय कोशाशी भिडतो जातो आणि म्हणून त्यांच्या संवेदना डायरेक्ट संतांना येत असतात. हा सायंटिफिक एक विषय आहे. अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीचा मधला आहे. परंतु इथे कुठेतरी करुणा निर्माण होते आणि करुणेपोटी केलेलं प्रत्येक काम हे निर्भेद असतं. तिथे अहंकार नसतो.